नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील. स्वागत आहे मराठी बस अपडेट या YouTube चॅनलवर. तर मित्रांनो, पवन हंस लिमिटेडमध्ये 22 पदांची भरती निघालेली आहे. तर पवन हंस ही भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी हेलिकॉप्टर सेवा पुरवणारी कंपनी आहे. ही कंपनी भारत सरकारच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या म्हणजे मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन अंतर्गत मिनी रत्न एक श्रेणीमध्ये येते. या कंपनीची स्थापना 15 ऑक्टोबर 1985 रोजी झाली. याचं कॉर्पोरेट कार्यालय नोएडा, उत्तर प्रदेश इथे आहे. तर महाराष्ट्रातील मुख्य ऑपरेशन्स जुहू एरोड्रोम इथून चालतं. मुख्य कार्य म्हणजे ONGC सारख्या कंपन्यांना तेल आणि नैसर्गिक वायूच्या शोध कार्यासाठी म्हणजे ऑफशोर ऑपरेशन्स साठी या हेलिकॉप्टरची सेवा पुरवली जाते. देशातील दुर्गम आणि डोंगराळ भागात मुख्य शहरांशी जोडणं आणि केदारनाथ, अमरनाथ यासारख्या धार्मिक स्थळांसाठी हेली तीर्थयात्रा आणि अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी VIP विमान वाहतूक सेवा देणं, आपत्कालीन परिस्थितीत शोध व बचाव कार्य आणि एअर अँब्युलन्स सेवा पुरवणे. भागीदारी या कंपनीमध्ये केंद्र सरकारचा 51% आणि ONGC चा 49% हिस्सा आहे. तर आपण पद पाहूया. असिस्टंट HR&A एक पदसंख्या, ज्युनियर इंजिनियर सिव्हिल एक पदसंख्या, क्वालिटी असिस्टंट 2, असिस्टंट CAMO 2, असिस्टंट HR&A एक, स्टेशन इंचार्ज 2, ट्रेनी टेक्निशियन 13 असे टोटल 22 पदांची संख्या आहे. आता शैक्षणिक पात्रता पाहूया. पद क्रमांक 1 साठी कोणत्याही शाखेतील पदवी तसेच 3 वर्षांचा कामाचा अनुभव किंवा MBA किंवा PG पदवी, डिप्लोमा HR आणि HRM किंवा HRD या स्ट्रीम्स मध्ये असणं गरजेचं आहे. सोबतच 1 वर्षाचा कामाचा अनुभव. पद क्रमांक 2 सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि 5 वर्ष कामाचा अनुभव. पद क्रमांक 3 डिप्लोमा इन एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग किंवा एरोनॉटिकल किंवा BSc एव्हिएशन तसेच 3 वर्षांचा अनुभव. पद क्रमांक 4 डिप्लोमा एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग किंवा एरोनॉटिकल किंवा BSc एव्हिएशन तसेच 3 वर्षांचा अनुभव. पद क्रमांक 5 पदवीधर प्लस 3 वर्षांचा अनुभव किंवा पदवीधर किंवा IR अँड PM डिप्लोमा सोबतच वर्षाचा अनुभव. पद क्रमांक 6 कोणत्याही शाखेतील पदवी आणि सोबतच 3 वर्षांचा कामाचा अनुभव किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पदवी किंवा डिप्लोमा मार्केटिंग, फायनान्स आणि एव्हिएशन मध्ये तसेच कामाचा अनुभव. पद क्रमांक 7 डिप्लोमा इन मेकॅनिकल और एरोनॉटिकल इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंस्ट्रुमेंटेशन किंवा एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग किंवा B1.3 B2 मध्ये एअरक्राफ्ट इंजिनिअरिंग मेंटेनन्स कोर्स. आता यामध्ये वयाची अट पाहूया. 1 जुलै 2026 रोजी उमेदवाराचं वय 1 ते 6 पद क्रमांक 1 ते 6 साठी 18 ते 28 वर्ष असणं गरजेचं आहे आणि पद क्रमांक 7 साठी 18 ते 25 वर्ष असणं गरजेचं आहे. SC आणि ST साठी 5 वर्षांची सूट, OBC साठी 3 वर्षांची सूट. नोकरीचं ठिकाण दिल्ली. फी जनरल OBC 354, SC ST PWD फी नाही. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आणि महत्वाची तारखा ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2026 आहे. आता आपण जाहिरात पाहूया आणि सोबतच या रिक्रुटमेंटची वेबसाईट पण पाहूया. आता ही जाहिरातीची वेबसाईट आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता असिस्टंट HR&A वेतन असेल 24,000 ते 1,07,000. लोकेशन असेल दिल्ली आणि नॉर्दर्न रिजन. पाहू शकता यामध्ये क्वालिफिकेशन रिक्वायरमेंट काय आहे. ग्रॅज्युएट डिग्री इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. अप्पर एज लिमिट 28 असणार आहे आणि बेसिक पे 24,000 प्लस DA, HRA आणि बाकीचे कॉम्पोनंट्स. CTC असेल अप्रॉक्सिमेटली वार्षिक 5,83,000. पोस्ट कोड ज्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती ज्युनियर इंजिनियर 27,000 ते 1,13,000 सॅलरी असेल आणि बेसिक पे 27,000. 5,91,000 वार्षिक उत्पन्न असेल, वार्षिक पगार आणि क्वालिटी असिस्टंट सोबतच असिस्टंट CAMO, असिस्टंट HR&A सोबतच ट्रेनिंग टेक्निशियन साठी 16,500 पगार असेल. यामध्ये बऱ्याच गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. तुम्ही माहिती ही सविस्तर वाचू शकता आणि जॉब ऍप्लिकेशन भरू शकता. ही आहे वेबसाईट रजिस्ट्रेशन साठी pawanhans.co.in. यामध्ये तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करून ऑनलाईन ऍप्लिकेशन करू शकता. ही होती माहिती पवन हंस मधील भरतीबद्दल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.